हे बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज मंगळसूत्रांची नवीन व्हरायटी सांगणार आहे। पायात घेतलेले मंगळसूत्र आपण गळ्यात घालतो ते मला आवडत नाही, म्हणून मी मंगळसूत्र घरीच बनवते। हे बघा, मी तुमच्यासाठी मंगळसूत्र कसं बनवायचं आणि कुठल्या पद्धतीने बनवायचं, मला भरपूर डिझाईन बनवता येतात। मी तुमच्याशी सगळ्या डिझाईन शेअर करणार आहे। चला तर भेटूया आता। हे बघा, मी 4 पदर धागा आधी घेतलेला आहे मंगळसूत्राच्या मापानुसार, मला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार। चला तर आता सुरुवात करूया मंगळसूत्र बनवायला। हे बघा, मी इथे मंगळसूत्राचा धागा अटॅच करून घेतलेला आहे आणि सुरुवातीचे 8 ते 10 मणी आपल्याला हाताने ओळावे लागतात। हे बघा, आता आपण ही फिरकी अशी टाकून घेणार आहे याला धागा अटॅच करून। आणि हे बघा, मी तुम्हाला मणी कसे टाकायचे ते पण दाखवते। आता हे बघा, हे मी धागा इथून खेचून घेतलेला आहे। या 2 सरी आपण तयार केलेल्या होत्या, याच्यामध्ये जो आपण फिरकी टाकायला घेतलेला तोच धागा थोडासा सैल पद्धतीने बांधून घेणार आहोत। हे बघा, आणि हे आपण घेतलेलं आहे इथून मणी। तर हे बघा, तर एवढेच मणी आपल्याला टाकायचे आहेत। नंतर आपण त्याला डायरेक्ट धागा अटॅच करून जसं आहे तसंच आतमध्ये सोडणार आहोत। आणि जर का धाग्याला म्हणजे असं हे येत असेल तर तुम्ही असा आंघोळीचा साबण यूज करायचा आणि त्याला हे बघा धागा असा रफ करायचा आणि मग त्याच्याने मणी पुढे हे बघा, हे धाग्याचा जे पुढचा भाग असतो तो असा थोडासा कडक होतो आणि मग आपल्याला मणी इझिली टाकता येतात। हे फेविकॉलने सुद्धा करता येतं, नेलपेंटने सुद्धा करता येतं। याच्यामध्ये 3-4 प्रकारचे याच्याने आपल्याला धागा असा कडक करून घ्यायचा म्हणजे मणी टाकायला त्रास होत नाही। बघा, हे बघा, इथे एक धागा असा अटॅच करून घ्यायचा। हे बघा, तुम्हाला डायरेक्ट मंगळसूत्र सकट टाकून दाखवत आहे। बघा, हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलं। हे बघा, आपले आरती माळ आत्ता 1 मिनिटात कंप्लीट झालेले आहे आणि आता मंगळसूत्र सकट फिरकी सकट आतमध्ये जाईल। हे बघा, बघा, आता मंगळसूत्र आपण टाकून घेतलेलं आहे। हे आपला अर्धा भाग कंप्लीट झालेला आहे। आता अर्धा पण आपल्याला तसंच आतमध्ये सरकवायचं आहे। बघा,
हे बघा आपली गंठण आता पूर्ण झालेली आहे. मंगळसूत्र तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 5 मिनिटाच्या आत आपण कंप्लीट केलेले आहे. चला आता फिरकी टाकून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण लास्ट फिरकी पण अटॅच करून घेणार आहोत. हे बघा फिरकी टाकून झालेली आहे. चला आता इथे धागा फिक्स करायचा आहे. धागा थोडासा सैल सोडायचा आहे, नाहीतर मानला गच्च होते. मग ते माड घातल्यानंतर खाज येते गळ्याला, म्हणून थोडासा धागा लूज ठेवायचा आहे गाठ मारताना. कारण आपण आंघोळीला साबण वगैरे करतो ना, मग तो गच्च जाऊन बसतो त्याच्यामध्ये, मग ते फिट होत जात आणि लवकर माड तुटते, म्हणून थोडासा सैल सोडायचा. आता बघा मी इथे करून घेतलेला आहे. हे बघा मी आता इथे धागा फिक्स करून घेतलेला आहे. चला तर आता याला कट करून हे बघा. बघा माझं मंगळसूत्र अगदी 5 मिनिटाच्या आत बनवून झालेलं आहे. हे बघा. चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बघा मैत्रिणींनो, आपलं मंगळसूत्र आता बनवून कंप्लीट झालेलं आहे. हे तुम्ही बघू शकतात. मी धागा पण फिक्स केलेला आहे. आता फिरकी पण जॉईन झालेली आहे. चला, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन जर का बघायचे असतील मंगळसूत्राला, आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुमचं मत काय आहे ते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.